एकीकडे महादेव गित्ते प्रकरण पुन्हा नव्यानं समोर आलेलं असतानाच महादेव मुंडे खून प्रकरण हे अजून एक वेगळं खून प्रकरण आहे। महादेव मुंडे खून प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचे फोन रेकॉर्ड चेक करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। पोलिसांचे कॉल रेकॉर्ड तपासल्यात 8 दिवसात समजेल की खून कोणी केला असंही धस यांनी म्हटलंय। गेल्या 15 महिन्यांपासून महादेव मुंडेंच्या खुनाचा तपासच झालेला नाहीये, त्यामुळे परळी पोलिसांऐवजी आता स्थानिक गुन्हे शाखेकडून हा तपास केला जाणार असल्याची माहिती आपल्याला पोलीस अधीक्षकांनी दिल्याचं धस यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झालाय या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड, सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणलं 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भाताने आणि भास्कर केंद्रे परत हीच नावं काय आता या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे। मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे।